जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन. अध्याय 9वा आणि ओवी क्रमांक 63 पर्यंत आपला अभ्यास मागच्या वेळेला आला होता. अश्रद्धधानः पुरुषा धर्मस्यास्य परन्तप अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. हा जो 9व्या अध्यायातला तिसरा श्लोक, त्याच्यावरच्या ज्या ओव्या आणि श्लोक अर्थातच, या सगळ्याचा अभ्यास आपण मागच्या वेळेला केला. सर्व श्लोक महत्त्वाचे असतात, सर्वच ओव्या छानच असतात. पण मी जसं मागच्याला बोललो की सारखं असं म्हणावंसं वाटतं की या ओव्या खूप महत्त्वाच्या आहेत, खूप छान आहे. का तर आपण एक साधक आहोत. ओव्यांचं सुद्धा वर्गीकरण करता येतं बरं का. काही ओव्या उदाहरणार्थ सिद्धांताच्या असतात, काही ओव्या दृष्टांताच्या असतात, काही ओव्यांमध्ये थेट साधन सांगितलेलं असतं. शुद्ध मराठीत डूज आणि डोंट्स, असं करा, असं करू नका, इत्यादी. काही उपदेशात्मक असतात, काही थेट बोध करतात. अनेक पद्धतीने ओव्यांचं वर्गीकरण करता येऊ शकतं, विचार करता येऊ शकतो. ह्या ज्या ओव्या आहे आपण मागच्याला बघितल्या 57 ते 63 असा आपण अभ्यास केला. या सर्व ओव्या अश्रद्धधानः पुरुषा धर्मस्यास्य परन्तप, हा जो श्लोक मी आत्ता वाचला त्याच्यावरच्या ओव्या आहेत. पण अत्यंत महत्त्वाच्या, कारण आपल्या साधकाला खूप काही शिकवणाऱ्या आहेत, खूप काही मी त्याच्यातनं घेऊ शकतो अशा आहेत. म्हणून मी ती प्रस्तावना केली की ओव्या सगळ्याच महत्त्वाच्या असतात वेगवेगळ्या दृष्टिकोनातून. पण एक साधक म्हणून प्रत्यक्ष त्यातनं थेट साधन, प्रत्यक्ष याचा अर्थ थेट, शुद्ध मराठीत अगदी डायरेक्ट, काही आडपडदा नाही, सरळ सरळ सांगितलं आहे. आणि माऊली खरं माऊलीच असल्यामुळे इतकं कठोर कधी बोलत नाही खरं. पण कधी कधी माऊलीला सुद्धा आपल्या मुलांना कठोरतेने बोलावं लागतं. का? कारण त्याच्यामध्ये त्या मुलांचं हित असतं म्हणून. त्या मुलांनी लक्ष द्यावं. माऊली जे सांगते आहे, आई जे सांगते आहे म्हणूया, मुलाच्या बाबतीत आई शब्द वापरूया, आई जे सांगते आहे ते त्याच्या हिताचं आहे. त्यांनी जर ते नाही ऐकलं तर त्याचं अत्यंत अहित त्याच्यामध्ये आहे. याचं महत्त्व त्याच्या मनावरती बिंबावं. त्यांनी लक्षपूर्वक ते ऐकावं, त्यांनी गंभीरतेने ते म्हणणं घ्यावं. इतक्या सगळ्या उद्देशाने माऊली कधी नव्हे ते पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदराड, परी ते अव्हेरून गोचिड. अशुद्ध काय न सेविसी. मुद्दा एवढाच आहे, माऊली असे असे दृष्टांत संतांनी द्यावे, इथपर्यंत आपली निर्भत्सना करावी. गोचिड म्हटलाय हो. पुढे का कमलकंद आणि दरदुरी, नांदणू कैकेची या घरी वगैरे, तिथे बेडकाचं उदाहरण दिलेलं आहे. मुद्दा हा आहे की हे जे बोलणं आहे माऊलींचं, हे जे बोलणं असतं संतांचं, हे आपल्या प्रेमापोटीच असतं. येतो कळवळा, कळवळा येतो संतांना आपल्याकडे बघून. आपल्या हितापोटी ते बोलतात आहे बरं का. कधी कधी इतकी निर्भत्सना करून का बोलतात? सावध करण्यासाठी, की अरे, नसेल आज आपल्याला अंदाज, नसेल अनुभव अजून आत्मानंदाचा आलेला, पण लक्षात ठेवा काय,
ज्या विषय सुखामध्ये तुम्ही रममाण झालेले आहात, त्या विषय सुखाची किंमत दाखवून देतात आहे. आणि ती किंमत दाखवून देताना हे दृष्टांत माऊली देते. त्याला अशुद्ध काय, रक्ताचं उदाहरण काय दिलं आहे, चिखलाचं दृष्टांत काय दिला आहे, इत्यादी इत्यादी. हे सगळी उदाहरणं देऊन म्हणून माऊली मग नंतर म्हणते की तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम. कारण हा अनुभव त्यांनी घेतलेला आहे हो. त्यांना कळताय दूध आणि रक्त अशुद्ध म्हणजे रक्त. कारण गोचिड काय सेवन करणं आपल्याला माहिती आहे. किंवा ते बेडूक, कमळ, नांदणूक एकाच घरी असते, चिखलातच असतात दोघंही. पण त्या कमळाचा पराग दूरचे भ्रमर येऊन सेवन करतात आणि या बेडकाच्या नशिबी फक्त चिखल. ही जी दरी दाखवून देतात आहे ना ज्ञानेश्वर महाराज, त्या दरीवरती मी बोट ठेवण्याचा प्रयत्न करतोय, की निदान बुद्धीच्या पातळीवरती ते समजून घ्यावं की अजून माझा इतका सुद्धा सत्वगुण माझा अंतःकरणामध्ये नाही, की मला त्या आत्मानंदाचा अजून अंदाजही नाही, अनुभव तो सोडूनच द्या. पण ज्या अर्थी संत इतक्या कळवळ्याने सांगतात आहे की अरे आम्ही घेतलाय तो आनंद, आपणासारखे करीती तात्काळ नाही, काळ वेळ तया लागी, त्यांच्या बाजूने जर विचार केला ते तर आतुरच आहे कधी एकदा मी यांना तो आनंद आणून देतो. कारण तो त्यांचाच आहे, आपल्या सर्वांचा काय तो मालकी हक्क आहे. परमपूज्य काका गमतीने त्याला जन्मसिद्ध हक्क आहे, जसं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, असं जे लोकमान्य टिळक म्हणून गेले स्वराज्याच्या विषयी, तसं आनंदाच्या बाबतीत बोलता येतं. आपल्या सर्वांचा जन्मसिद्ध हक्क आहे, कारण आपल्या सर्वांचं स्वरूपच आहे ते. पण तो मिळ पण तो मी मिळवणारच हे आपलं नसतं आणि त्याच्यावरच भाष्य सुरू आहे. आणि हे मला ज्या कारणामुळे जमत नाही, ते जे विषय सुख आहे, ज्याच्यामध्ये आपण सर्व रमलेलो आहोत, रंगलेलो आहोत, त्याला काय म्हणूया, त्याचं मूल्यमापन संतांच्या पदरी इतकं हलकं आहे. आणि इतकं हलकं का आहे, तर तो जो आत्मानंद आहे, तो चाखल्याशिवाय हे कळत नाही की हा चिखल कसा आहे किंवा हे अशुद्ध कसं आहे. त्या दृष्टीने या फार सुंदर ओव्या, मी जसं म्हणालो अगदी सुरुवातीला त्याच्यासाठी प्रस्तावना केली की सुंदर ओव्या सगळ्याच आहेत, पण इतकं शिकण्यासारखं आहे. रोज वाचाव्या या ओव्या, रोज रोज सावध व्हावं. कारण तसं नाही झालं तर म्हटलंच आहे 62व्या ओवीमध्ये, तैसी अहम ममतेच्या लवड सवडी. काय केलं, सोमवार ते शुक्रवार आपलं तेच चालू आहे, अहम ममतेच्या लवड सवडी. हा जो अहम आणि मम, मी आणि माझे, मी आणि माझे, मी आणि माझे, अखंड, त्या ज्या गोंधळामध्ये माते न पवतीची वापडी, मला ते प्राप्त होतच नाही. कसे होणार? कारण अखंड लक्ष बाहेर, अखंड आपण रमलेलो रंगलेलो आहोत, पण त्याचा परिणाम एकच होणार, काय, जन्म मरणाची दुथडी. जन्माला आलो का, मरण ठेवलेलंच आहे. मृत्यू झाला का, जन्म ठेवलेलाच आहे. वी डोंट हॅव अ चॉईस. चॉईसलेस एक्झिस्टन्स, डॉक्टर काकांचा शब्द आहे. अशा दोन याच्यामध्ये आपण गटांगळ्या खात राहतो. आणि का असं का होतं, माऊली सांगते आहे, कारण आपण भगवंताला ओळखत नाही, भगवंताचं खरं स्वरूप आपल्याला समजत नाही, भगवंताची प्राप्ती होत नाही. मग याचा अर्थ भगवंत प्राप्त होणं अशक्य आहे का हो? तेही आपण बोललो होतो, अशक्य गोष्टीचा उपदेश कधीच नसतो. जर अशक्य असतं तर त्याचा उपदेश केला असता का माऊलींनी, भगवंतांनी? नाही. मग सोपं असतं तरी केला नसता, कारण सोपं सांगण्याची गरजच नाही आहे. विषयांच्या मागे लागा असं सांगावं लागतं का कोणाला? सोपं आहे ते. त्याचाही उपदेश नसतो. मग शक्य पण कठीण गोष्टींचा उपदेश असतो. शक्य निश्चित आहे, पुन्हा ते काठिण्य माझ्या बाजूनी आहे. राजविद्या राजगुह्य, ती गुह्यता माझ्या बाजूनी आहे. पण भगवंताच्या बाजूने जर विचार केला तर तो कसा आहे,
एरवी मी तरी कैसा मुखाप्रती का भानू जैसा. काय माऊलीने दृष्टांत द्यावा. दुसरा कुठला नाही. ढळढळीत पूर्व दिशेकडे सकाळच्या वेळेला तोंड करून उभं राहिल्यानंतर जे डोळ्यासमोर दिसतं बिंब, त्याच्यासाठी कुठलाही ग्रंथ उघडावा लागत नाही, शाळेत जावं लागत नाही, आरसा आणावा लागत नाही, कोणाला विचारावं लागत नाही आहे का सूर्य, किंवा डोळे उघडून बघावं लागत नाही, किंवा दुसऱ्याकडून खात्री करून घ्यावी लागत नाही मी जे बघतोय तो सूर्यच आहे ना. इतका स्पष्ट मुखाप्रती भानू का जैसा. त्यामुळे कही नसे न दिसे वाणी चालू हे वगैरे, म्हणजे मी आहे का, नाही आहे का, किंवा त्याचा काय म्हणूया, मला तो भासत नाही का वगैरे, या सगळ्या बोलण्याचा मी विषयच नाही भगवंत म्हणतात आहे. अहो इतका स्पष्ट आहे मी कोणासाठी. त्यांनी डोळे उघडले त्याच्यासाठी. समस्या तीच आहे ना. तिकडे आपले डोळे नाही आहे. आपण त्याच्याकडे पाठ फिरवतोय. विचार केला तर हाच दृष्टांत थोडासा पुढे वाढवला, त्याच्याकडे पाठ फिरून त्याच्या प्रकाशात जे दिसत आहे म्हणजे जग, त्याच्यामध्ये रमतो आणि रंगतोय. तेही त्याच्याच प्रकाशात प्रकाशित होत आहे. तस्य भासा सर्वम इदम विभाती. पण त्याच्याकडे लक्ष नाही, कारण त्याच्याकडे मी पाठ वळवलेली आहे. अशी आपली अवस्था आहे. आणि नेहमीप्रमाणे माऊलींनी खरं सांगायचं तर ही जी या श्लोकावरची शेवटची ओवी 63 क्रमांकाची, त्याच्यामध्ये पुढच्या श्लोकाची प्रस्तावना करून दिलेली आहे आपल्याला, चौथ्या. तत्पूर्वी मी जसं मागच्याला म्हणालो, आपलं ह्या श्लोकाचा एक अक्षरशः 2च वाक्यांमध्ये परमपूज्य काकांनी अर्थ दिलेला आहे. संसार सागरातील गीता दीपस्तंभ तो बघून घेऊया. परमपूज्य काकांनी या श्लोकाचा अर्थ करताना म्हटलं आहे की श्रद्धा नसलेली माणसे, अश्रद्ध धाना पुरुषा, श्रद्धा नसलेली माणसे या धर्म्य विद्येला मुक्तात. धर्मस्यास्य परंतप. आणि अप्राप्य माम निवर्तनते मृत्यू संसार वर्तमनीचा अर्थ आहे त्यांना माझी प्राप्ती न झाल्याने जन्म मरणांच्या संसारातून ती सुटत नाहीत. आता इथे खाली अक्षरशः एका ओळीमध्ये परमपूज्य काकांनी त्याच्यावर विवेचन केलं आहे की 5व्या अध्यायातील 39व्या व 40व्या श्लोकात हा विचार सांगून झाला आहे. आता इथे 5व्या अध्यायातील असं छापलेलं आहे ते चुकीचं आहे. ज्यांच्या समोर ग्रंथ आहे, ज्यांच्या ग्रंथामध्ये 5व्या अध्यायातील असं छापलं आहे ते दुरुस्त करून घ्या. ते 4थ्या अध्यायातील असं पाहिजे. 5व्या अध्यायात थोडे श्लोकच नाही आहेत, कारण 4थ्या अध्यायातले श्लोक क्रमांक बरोबर आहे, फक्त अध्यायाचं क्रमांक चुकलाय. त्यामुळे 4थ्या अध्यायातील 39 आणि 40व्या श्लोकात हा विचार सांगून झाला आहे असं काका म्हणतात आहे. काय आहेत ते श्लोक? प्रसिद्ध श्लोक आहे, श्रद्धावान लभते ज्ञानम, तत्पर संयतेंद्रिया ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम गच्छती. असा 39 आणि 40 क्रमांकाचा श्लोक सांगतो आपल्याला, अज्ञश्च अज्ञाश्च अज्ञश्चाश्रद्धधानश्च संशयात्मा विनश्यती नायम लोकोस्ति न परो न सुखम संशयात्मनः. मुद्दा काय? श्रद्धावान लभते ज्ञानम. आणि हा श्लोक काय सांगतोय आपल्याला, आत्ताचा चालू श्लोक, अश्रद्धधानः पुरुषा धर्मस्यास्य परंतप. तिकडे श्रद्धावान लभते ज्ञानम म्हटलेलं आहे, इकडे अश्रद्ध लोकांना माझी प्राप्ती होत नाही असं म्हटलेलं आहे. अर्थ काय आहे? एकच आहे. पण श्रद्धावान लभते ज्ञानम याचा अभ्यास करताना अश्रद्धधानाचा जो व्यापक अर्थ आहे तो कदाचित निसटू शकतो. कारण आपल्या सर्वजण आपण स्वतःला काय करत असतो, प्रमाणित करत असतो. शुद्ध मराठीत सर्टिफाय म्हणतात त्याला. आपण स्वतःला सर्टिफिकेट देतो. काय? मी श्रद्धावानच आहे, प्रश्नच नाही. बरोबर आहे. आपल्या व्याख्येप्रमाणे आपण सर्व श्रद्धावानच आहोत, म्हणून तर अभ्यास करतो की नाही ज्ञानेश्वरीचा. पण मागच्या वेळेला भरपूर विचार आपण त्याचा केला की त्याची व्याप्ती काय आहे. अश्रद्ध धानहा, श्रद्धा विरहिता, स्वरूपे तत्फले च नास्तिका,
पापकारिणः असुराणाम उपनिषदम देहमात्रात्मदर्शनम एव प्रतिपन्ना असुतृपाः. एवढं सगळं आचार्यांनी त्या श्रद्धाना शब्दामध्ये व्यापक अर्थ व्यक्त केला आणि मागच्याला आपण त्याचा सविस्तर अभ्यास केला. कशा करता की मी स्वतःहून स्वतःला प्रमाणित करू नये, संतांनी मला प्रमाणित करावं. संत मला म्हणायला तयार आहेत का की हो तू श्रद्धावान आहेस? आणि साधं गणित आहे. मी जर स्वतःला श्रद्धावान समजतो, आधीच्या श्लोकाप्रमाणे श्रद्धावान लभते ज्ञानम, झालं का मला ज्ञानप्राप्ती? झाली का मला भगवंताची प्राप्ती? कसं गणित आहे बा. नाही झाली. याचा अर्थ माझी व्याख्याच चुकते आहे. देवाला नमस्कार करणं म्हणजे श्रद्धा नव्हे, तो श्रद्धेचा अत्यंत खालचा स्तर झाला. त्याला श्रद्धा म्हणता येते, अत्यंत खालचा स्तर झाला. नमस्कार केला, ठीक आहे. त्या नमस्काराचे कितीतरी प्रकार असतात. जाऊ द्या, गमतीचा विषय, आपल्याकडे वेळ नाही आधीच. पण टू व्हीलरवर जाताना देवाला केलेले जे नमस्कार असतात भारतातले, रामकृष्ण हरी, लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं आहे. तिथपासून तर श्रद्धा याचा विकास ज्ञानेश्वरीतच आहे. एक सुंदर ओवी येईलच पुढे. जिथे भगवंतानी अर्जुनाची लाज काढलेली आहे, धिक बोला म्हटलेला आहे की अरे तू स्वतःला श्रद्धावान समजतो आणि माझ्यापासून वेगळा राहतोस. इथपर्यंत जी प्रगती आहे त्याला श्रद्धेचा विकास म्हणतात. मुद्दा माझा एवढा सुरू आहे. आपण स्वतःला श्रद्धावान समजतो, पण संत मला श्रद्धावान म्हणायला तयार नाहीत. कारण त्यांनी इतकी सगळ्या ज्या काय म्हणूया विशेषण त्याला लावले की जे अश्रद्ध असतात ते कसे असतात, श्रद्धाविरहित असतात. त्याच्याविषयी, त्याचं स्वरूप, त्याच्यापासून प्राप्त होणारं फल याच्याविषयी त्यांच्या मनात अश्रद्धा असते, म्हणजे ते नास्तिक असतात, पापी असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, असुर कारणाम उपनिषदम देहमात्रात्मदर्शनम एव प्रतिपन्ना. म्हणजे या देहालाच आत्मा समजणारे किंवा हा देह म्हणजेच मी समजणारे, असं जे असुरांचे सिद्धांत, त्याचं अनुकरण करणारे, साध्या भाषेत जो स्वतःला देह समजतो, तो आचार्यांच्या व्याख्येप्रमाणे, माऊलींच्या व्याख्येप्रमाणे, भगवंतांच्या व्याख्येप्रमाणे अश्रद्ध आहे. हे वाचल्यानंतर असं वाटतं की एक तर हे वाचूच नाही, कारण इतकी मनात जर खात्री असेल की नाही वा, इतकी देहाची आसक्ती आहे, इतकं विषयांचं प्रेम आहे की काय, हे असं काही ऐकलं की त्रासच होतो. बरोबर आहे, सत्य सांगितलं की त्रास होतो मनुष्याला. आपल्या हिताचं आहे एवढंच लक्षात ठेवायचं. आपल्या शाश्वत हितासाठी हे सांगणं सुरू आहे. मुद्दा एवढाच होता की माझेच अनुभव मला सांगतात आहे की मला जर अजून भगवंताची प्राप्ती नाही, ज्ञानप्राप्ती नाही, याचा अर्थ संत ज्याला श्रद्धावान म्हणतात आहे तसा श्रद्धावान मी नाही. तेवढं लक्षात ठेवायचं. पुन्हा एकदा आपण एवढी प्रस्तावना करण्याचं कारण की आपल्याला ही जी एक माऊलीने दरी दाखवून दिली या दृष्टांताच्या माध्यमातून, दॅट इज नॉट टू मेक अ पॉईंट, बाय द वे. समटाइम्स वी एक्झॅगरेट थिंग्स, राईट, टू मेक अ पॉईंट. हा काय म्हणूया अप्रोच किंवा हा उद्देश माऊलींचा नाही आहे. तर ते खरंच तसं आहे. विषयातनं मिळणारा आनंद आणि आत्मानंद याच्यात एवढीच दरी आहे, हे सांगण्यासाठी हे सगळं सुरू आहे. सो इट इज नॉट टू मेक अ पॉईंट बट अ ट्रू रिव्हिलेशन. असो, आणि आपण गीता दीपस्तंभ मधलाही अर्थ बघितला. चौथ्या श्लोकाकडे वळूया, म्हणजे पुढचा श्लोक. आता राजविद्या राजगुह्य, पवित्र, उत्तम, प्रत्यक्षावगम, सुसुखम आणि अव्यय, असं हे ज्ञान, त्याची आपण सुरुवात केली हे शिकायला. भगवंताने हे सांगायला सुरुवात केली. इतकं त्याचं सगळं काय म्हणूया महात्म्य गायलं. माऊलींनी सुद्धा ह्या ओवींच्या माध्यमातून दाखवून दिलं की अरे ती ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर काय मिळतं आपल्याला.
आणि हे सगळं करून भगवंतानी काय केलं? त्या ज्ञानाची अशा पद्धतीने प्रशंसा करून अर्जुनाला त्या ज्ञान ग्रहणासाठी सन्मुख केलं. आणि अर्जुनाला केलं म्हणजे आपल्यालाही करतात आहेत. हे महात्म्य अखंड आपल्या हृदयामध्ये ठेवायचं. कशासाठी मी परमार्थ करतो, कशासाठी शुद्ध मराठीत फ्रायडे फ्रायडे इव्हिनिंग किंवा भारतातल्या लोकांसाठी सॅटर्डे मॉर्निंग डझंट मॅटर. प्राईम टाईम आहे आयुष्यातला. प्राईम टाईम कशासाठी म्हणायचं त्याला? माझ्या अधिकारातला तो वेळ आहे. मला कोणी सांगू शकत नाही ऑफिसमधला बॉस की आता तू हे कर. इट्स माय टाईम. क्वालिटी टाईम. तो सोडून जर मी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत असेन तर मला कळलं पाहिजे मी हे कशासाठी करतोय. त्या ज्ञानाचं जे महात्म्य आहे ते अखंड माझ्या हृदयामध्ये सदैव टवटवीत असलं पाहिजे. सदैव मी त्याच्याकडे सन्मुख असलो पाहिजे, जे भगवंतानी अर्जुनाला या माध्यमातून केलेलं आहे. कारण आता प्रत्यक्ष ते जी राजविद्या आहे, जे राजगुह्य आहे, ते सांगण्यासाठी भगवंत सुरुवात करतात आहेत. आणि ते खरोखर मी जसं म्हणालो की ते गुह्य आहे, ती जी गूढता आहे ती माझ्याकडून आहे, माझ्या अज्ञानामुळे आहे, माझ्या विपरीत ज्ञानामुळे आहे. म्हणून ते ज्ञान ग्रहण करण्यासाठी जी एक अंतःकरणाची स्थिती लागते ती निर्माण करण्यासाठी भगवंतांनी हे पहिले आजूबाजूचे सगळे अडथळे दूर केले. आठवत असेल तर मी पहिल्याच या 9व्या अध्यायाच्या पहिल्याच आपण चिंतनात अभ्यासात बोललो होतो काय, की आपल्याला ना अर्जुनाच्या पंक्तीला बसायचं आहे तरच हा अध्याय आपल्याला कळणार आहे. अत्यंत गूढ असं तत्वज्ञान आहे. अर्जुनाच्या पंक्तीला बसल्याशिवाय नाही हे कळू शकत. आणि म्हणून इतकं सगळं मी जे मगाशीपासून बोलण्याचं कारणच आज हे होतं की एक अंतःकरणाची स्थिती तयार करून घ्यावी लागते हे समजून घेण्यासाठी. कारण आता भगवंत जे ज्ञान सांगणार आहे ते अत्यंत सूक्ष्म आहे, अत्यंत गूढ आहे. बुद्धीच्या पातळीवर कळणंच कठीण आहे. कळलं तरी उमजणं कठीण आहे. उमजलं तर टिकणं कठीण आहे. टिकलं तर अनुभवाचा भाग होणं कठीण आहे. म्हणजे गूढता पुन्हा माझ्या बाजूने. पण ही सगळी अशी प्रशंसा केली, ज्ञानाचं महात्म्य सांगितलं आणि अर्जुनाला सन्मुख करून आता भगवंत बोलतात आहे, मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्वस्थितः. मया ततम इदम सर्वं जगत अव्यक्तमूर्तिना. पदच्छेद आहे त्याचं. मस्थानी सर्वभूतानी न च अहम तेषु अवस्थितः. त्याचा पदच्छेद आहे पूर्ण. अर्थ बघूया. हे सर्व जगत म्हणजे इदम सर्वम जगत. अव्यक्त स्वरूप म्हणजे अव्यक्त मूर्तीना. माझ्याकडून म्हणजे मया, तृतीय विभक्ती कर्मणी प्रयोग आहे. मया व्याप्त आहे म्हणजे ततम. ततम म्हणजे व्याप्त आहे. आणि सर्व भूते म्हणजे सर्व भूतानी माझ्यामध्ये स्थित आहेत म्हणजे मस्थानी. पण मी च अहम त्यांच्यात स्थित नाही म्हणजे तेषु अवस्थित. न न च अहम तेषु अवस्थित. म्हणजे सर्व भूते माझ्यामध्ये स्थित आहेत पण मी त्यांच्यात स्थित नाही. आणि आत्ताच उल्लेख करून टाकतो. कशासाठी? हे का सूक्ष्म गूढ असं तत्वज्ञान आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतो आहे, हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी याच्याच पुढच्या श्लोकामध्ये भगवंत लगेच म्हणतात नचमस्थानी भूतानी. म्हणजे परमार्थतः ते माझ्या ठिकाणी स्थित नाही. आणि इथे काय म्हटलं आहे? मया ततमिदम सर्वं जगदव्यक्त मूर्तीना मस्थानी सर्व भूतानी. म्हणजे इथे म्हणतात न मस्थानी सर्व भूतानी, पुढच्या श्लोकात म्हणतात नचमस्थानी भूतानी.
म्हणून मी म्हणालो की सूक्ष्म आहे. आपण आपल्या बुद्धीच्या मर्यादेमध्ये प्रयत्न करू समजून घेण्याचा. संतांचं बोट धरून चालायचं म्हणजे आपण हरवत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मी अन्वयासह आपण बघितलं, पुन्हा एकदा अर्थ वाचतो की हे सर्व जगत अव्यक्त स्वरूप माझ्याकडून व्याप्त आहे. आता पहा कसं छान, काय म्हणूया, शब्दरचना आहे. अव्यक्त स्वरूप माझ्याकडून व्याप्त आहे. अव्यक्त मूर्तीना. अव्यक्त मूर्तीनाचा अर्थ म्हणजे काय? समजायला सोपा आहे. आचार्य त्याच्यावर भाष्य करतात आहे की कर्ण अगोचर स्वरूपेण. कर्ण म्हणजे इंद्रिय असा अर्थ होतो. कर्ण कर्ण म्हणजे इंद्रिय, साधन, प्रमाण, अनेक त्याला पैलू आहेत, शब्द आहेत. डोळा, कान, नाक, आपले पंच ज्ञानेंद्रिय साध्या भाषेत, त्यांनी आपल्याला ज्ञान होतं की नाही जगाचं. कर्ण. पण नुसतं त्याने ज्ञान होतं का? नाही होत. मग कशाने होतं? ते तर माध्यम आहे, दॅट इज अवर इंटरफेस टू द वर्ल्ड. मग खरं ज्ञान बुद्धी अंतःकरणाच्या माध्यमातून. मन, बुद्धी, चित्त, अहंकार, चार पदर आहेत त्याचे, माहिती आहे आपल्याला. बुद्धना काय सुरू आहे? अंतःकरण शब्द वापरला की नाही मी, त्याच्यात काय शब्द आहे? करण. आपण विचार नाही करत असा. अंतःकरण म्हणजे ते आतलं इंद्रियच आहे ते. अंत आतलं असल्यामुळे अंत. पण तेही करण आहे. आणि ही बाह्य जी इंद्रिय आहे तीही करणच आहेत. मुद्दा काय सुरू आहे आपला? अशी जी करण आहेत त्याला गोचर न होणारा म्हणून अव्यक्त मूर्तीना. हळूहळू एक एक समजून घेऊया आपण छान शांतपणे. कारण सूक्ष्म तत्वज्ञान आहे, पण हे तत्वज्ञान जे आहे या श्लोकापासून सुरू होऊन 10व्या श्लोकापर्यंत अत्यंत गूढ तत्वज्ञान भगवंत सांगतात आहेत. आणि या जगताची व्यवस्था कशी लावायची, ब्रह्मनामाचं तत्व, हे आपल्याला भासणारं जग, दिसणारं जग, साध्या भाषेत बोलूया, आपल्या देहासकट विसरायचं नाही. गडबड तिथेच होते. त्याचं नुसतं हे जग हे जग करत अखंड जगाकडे बोटं दाखवणं नाही सुरू आहे. जो परमपूज्य काका नेहमी सांगतात, जो साधक हे विसरतो की माझा देह या जगताचाच भाग आहे, तो परीक्षेत अनुत्तीर्ण होतो. अहंकारादी जगत, देहादी जगत असंच समजल्या जातं. त्यामुळे जगत शब्द जरी आला तरी आपण तो आपल्या मनामध्ये वाचताना किंवा ऐकताना त्याचं रूपांतर अहंकारादी जगत असं करून घ्यायचं. कारण नाही तर आपण त्याच्यापासून वेगळे राहतो, जणू काही मी वेगळा आणि हे जग वेगळं. नाही, तसं नाही. माझा देह जगाचाच एक भाग आहे. मुद्दा काय आहे की शांतपणे आपण समजून घेऊया की हे जे करण आहे त्याला आपण इंद्रिय म्हणालो, आणि त्याच्यात आपण विचार केला की बाह्य इंद्रिय आणि अंतःकरण या शब्दामध्ये आतलं इंद्रिय, या दोघांनाही गोचर न होणारा मी आहे. म्हणून मला भगवंत स्वतःला अव्यक्त मूर्तीनं म्हणतात आहे. म्हणजे जाता जाता आपल्याला या व्याख्येतून काय शिकायचं आहे? तो डोळ्याने दिसणार नाही आहे, तो कानाने ऐकू येणार नाही आहे, त्याला स्पर्श करता येणार नाही आहे, नव्हे त्याचा विचार सुद्धा करता येणार नाही आहे. तिथे तर्क पांगुळला. तर्क तिथेही पांगळा ठरतो. तर्कानी भगवंताचं स्वरूप समजून घेता येणार नाही. मग कसा कळेल तो? भावबळे आकळे. श्रद्धावान लभते ज्ञानम. त्याच्याशी एकरूपच व्हावं लागतं, त्याला तिथे दुसरा उपाय नाही. मी सगुण साकाराबद्दल आत्ता बोलत नाही आहे. तो आत्ता आपल्याला विषय इथे आणायचा नाही. भगवंताचं सगुण दर्शनही होतं, तो विषय वेगळा आहे. आत्ता ह्या ज्या पुढचे जे मी जसं म्हणालो 10व्या श्लोकापर्यंत अत्यंत सूक्ष्म तत्वज्ञान भगवंत आपल्याला आता सांगतात आहे, त्या विषयाच्या संदर्भामध्ये आपण बोलतो आहोत. आपण निर्गुण निराकाराबद्दल बोलत आहोत.
त्यामुळे अगोचर, यांना अगोचर आहे, बुद्धी आणि इंद्रियांचा हा विषय होत नाही. म्हणून अव्यक्त मूर्तीना सर्वभूतानी ब्रह्मादिनी स्तंभपर्यंतानी, आचार्य म्हणतात ब्रह्मापासून तर स्तंभापर्यंत. ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेव. मागच्या अध्यायात झाला बराच उल्लेख त्याचा, त्याचं बरंच गायन करून झालं. पण तिथपर्यंत सगळं नाशिवंत कसं आहे हे सगळं शिकलो आपण. म्हणण्याची पद्धत आहे ब्रह्मापासून स्तंभापर्यंत म्हणजे काय, ब्रह्मदेव सर्वात श्रेष्ठ उत्कृष्ट कोण असेल तर याने जगाची निर्मिती केली तो ब्रह्मदेव. आणि स्तंभ म्हणजे खांब ज्याला म्हणतो आपण, एखादी छोटी गोष्ट, या दृष्टीने स्तंभपर्यंत सर्व भूतानी, हे सर्व जगत, जगद व्यक्त मूर्ती ना माझ्याचकडून व्याप्त आहे. पण मी कसं आहे तर मी अव्यक्त आहे आणि सर्व भूते माझ्यामध्ये स्थित आहेत, पण मी त्यांच्यात स्थित नाही. आता मी त्यांच्या स्थित नाही हे सांगताना आचार्य म्हणतात की नहि निरात्मकम किंचित भूतम व्यवहाराय अवकल्पते अतोमस्थानी मय आत्मना आत्मवत्तेन आत्मवत्वेन स्थितानि अतो मयी स्थितानि इति उच्यन्ते. थोडंसं संस्कृत कठीण होईल, सांगण्याचा अर्थ एकच आहे की सर्व प्राणी किंवा सर्व भूत जी आहेत ती व्यवहारयोग्य कशामुळे झाली तर ती माझ्यामुळे झाली. मी म्हणजे परमात्मा, माझ्यामुळे ते आत्मवान होतात आहे, माझ्यामुळे हे संपूर्ण जगत प्रकाशित होत आहे. साध्या भाषेत बोलूया, त्याच्यामुळे काय म्हणूया, जे मूढ बुद्धिनाम आहेत, जे मूढ बुद्धी आहे, मी एवढं सगळं का तुम्हाला सांगतोय, माझा मुद्दा पुढे आहे पण त्याच्यासाठी मांडणी करणं आवश्यक आहे की त्याच्यामुळे होतं काय की जे मूढ बुद्धिनाम आचार्य म्हणतात, जे मूढ बुद्धीचे लोक आहेत त्यांना असं वाटतं की मी पण त्यांच्यामध्ये स्थित आहे. असं त्यांना वाटू नये म्हणून भगवंत म्हणतात आहे नच अहम तेषु अवस्थित, मी त्यांच्या ठिकाणी स्थित नाही. कारण ह्या ज्या सगळ्या साकार वस्तू आहे त्याच्यामध्ये जर मी स्थित झालो तर मला संसर्ग दोष लागू शकतो. म्हणजे काय, संबंध असतात शास्त्रामध्ये, समवाय संबंध, तादात्म्य संबंध, अध्यासिक संबंध, असे संबंधाचे काय म्हणूया त्याला प्रकार सांगितलेले आहेत. संघ संबंध, तसा मी नाही हे भगवंत सांगतात आहे. कारण मी त्यांच्या ठिकाणी स्थित आहे असं म्हटलं तर संसर्ग दोष लागू शकतो. पण मी आकाश नावाचं जे तत्व त्याच्यासुद्धा अंतर्व्यापी मी आहे, संगहीन वस्तू आहे, जिथे काय म्हणूया विचार केला तर आधार आधेय भाव सुद्धा सिद्ध होत नाही, असा मी आहे असं भगवंत म्हणतात. आता हे ऐकल्यानंतर काही प्रश्न मनात निर्माण होऊ शकतात. हळूहळू त्या प्रश्नांची उत्तर आपण मिळवणारच आहोत, हा जो गट आहे श्लोकांचा. म्हणून मी म्हणालो की सूक्ष्म तत्वज्ञान आहे, लक्षपूर्वक ऐकावं लागणार आहे आपल्याला. आणि हे समजून घ्यावं लागणार आहे की या जगताची व्यवस्था आहे, जी जगत भगवंत म्हणतात तर आहे, मला तर ते जाणवतं, मला तर ते दिसतं, रोज त्याचा अनुभव येतो, त्याचे परिणाम माझ्या अंतःकरणावर होतात. कधी मी सुखी असतो, कधी मी दुःखी असतो, कधी मी हसतो, कधी रडतो. मग हे जगत माझ्या दृष्टीने मला एवढं सत्य वाटतं, पण मला काय सत्य वाटतं याला काही किंमत नाही ना. कारण आपल्याला माहिती आहे आपल्या सर्वांची बुद्धी दोषबुद्धी आहे, त्याच्यातून आपण ठरवतोय जग सत्य आहे म्हणून, म्हणून तर रडायची वेळ येते आपल्यावरती. मला दुःख का होतं, कारण अजूनही मी कितीही तत्त्वज्ञान शिकलो आणि हजारो प्रवचनं जरी ऐकली मी, तरी हे मिथ्या आहे हे माझं फक्त बोलण्यापुरतीच राहतं. दुसऱ्याला मी अगदी छान समजून सांगू शकतो मिथ्या म्हणजे काय, मलाच अजून ते कळलेलं नाही आहे हे मिथ्या आहे, म्हणून तर मी दुःखी होतो आहे ना. सत्य वाटतं मला, हे अनुभव सत्यच वाटतात.
ताबडतोब प्रतिक्रिया माझ्या अंतःकरणाची त्याला. हे अनुकूल आहे, हे प्रतिकूल आहे. हे कळणं वेगळं, कळणार आहेच, बुद्धी काम करणारच आहे. पण त्याला जी माझी प्रतिक्रिया होते, द रिॲक्शन, द वे आय रिॲक्ट थिंग्स हॅपनिंग इन माय लाईफ डिक्टेट्स की मला मिथ्यात्व कळलं आहे का नाही कळलेलं आहे. मुद्दा आहे की हे सर्व जगत माझ्याकडून व्याप्त आहे. सर्व भूते माझ्यात स्थित आहेत, पण मी त्यांच्यात स्थित नाही. पुन्हा एकदा परत येऊ आपण श्लोकाकडे. सरळ सरळ अर्थ एक समोर मांडण्यासाठी म्हणून हा त्याचा अर्थ. आता परमपूज्य खंदारकर महाराजांचं त्याच्यावरचं भाष्य आहे ते वाचूया आणि अर्थातच माऊलींच्या ओव्या आहेतच ज्या आपल्याला अभ्यासायच्या. महाराज म्हणतात आहे की या 4थ्या श्लोकापासून तर 10व्या श्लोकापर्यंत ऐश्वर्य मार्गाविषयी एक ब्रह्मवाद, 2 कल्पनावाद आणि 3 प्रकृतीवाद अशा 3 प्रक्रिया आहेत. जणू काही हे समजायला खूप सोपं होतं. गमतीचा विषय. आता काय विषयच तसा आहे, त्यामुळे शास्त्राचा विषय शास्त्रासारखाच मांडावा लागतो. समजून घेऊ. एकदा समजलं की त्याच्यामध्ये कठीण असं काही नसतं. पण एक आपल्यासमोर एक छानही म्हणतात आहे की आता 4थ्या श्लोकापासून आपण 4थ्या श्लोकात आता आहोत ते 10व्या श्लोकापर्यंत भगवंत हे संपूर्ण स्वरूप स्वतःचं सांगणार आहे समजावून. आणि या जगाची निर्मिती, या जगाची व्यवस्था आपल्यासाठी लावून देणार आहेत. पण हे लावून देताना वेगवेगळ्या स्तरावरती विचार केला जातो, वेगवेगळ्या पद्धतीने विचार केला जातो. का बरं? जग तर एकच आहे की नाही? आहे ना. पण आपल्याला अनुभव असतो पहा. एखादी गोष्ट आपल्याला तीच गोष्ट जर दुसऱ्या व्यक्तीने सांगितली तर लगेच कळते, पटते. आपण त्याला क्लिक होणं म्हणतो शुद्ध मराठीत. का? गोष्ट तीच असते. सांगणं तेच सुरू आहे. पण थोडी भाषा वेगळी असते, शैली वेगळी असते, दृष्टांत वेगळे असतात. ते आपल्याला एखाद्यास भावतात. आणि दुसरी गोष्ट आपला अधिकार भेद हा एक शब्द महत्त्वाचा आहे. मगाशीच मी म्हणालो की मिथ्या शब्द मी त्याच्यावर प्रवचन जरी केलं 1 तास तरी मला मिथ्या म्हणजे कळलेलं नाही जर मी अजूनही दुःखी होत असेन, सुखी होत असेन, सुखदुःखाच्या हेलकाव्यात माझं जीवन सुरू असेल, या द्वंद्वमय जीवन माझं सुरू असेल. मग हे मिथ्या आहे हे समजून घेण्यासाठी, हे लक्षात ठेवण्यासाठी, ते तत्वज्ञान वापरण्यासाठी सुद्धा एक अधिकार लागतो. मग हे जर टिकत नसेल तर मग याचं मिथ्या समजावून सांगण्यासाठी दुसरा एक उपाय आहे ना, आहे ना. नाही आहे का असा जर प्रश्न विचारला तर उत्तर आहे त्याचं. कसं आहे? हे सगळं ईश्वराचं देणं आहे. माझ्या आयुष्यात दुःख आलं का? हे ज्या रामाचं नाम मी घेतो, नामस्मरण करतो किंवा जो काही आपला आराध्य देव असेल, शंकर असेल, राम असेल, कृष्ण असतील, जे कोण असेल, ही त्यांनी माझ्या हितासाठी केलेली व्यवस्था आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम. म्हणजे पहा, एकच गोष्ट आहे की ते मिथ्या आहे समजून सांगणं चाललं आहे. आणि मिथ्या आहे तरी कशाला? तर त्याचे जे परिणाम माझ्या अंतःकरणावरती होतात आहेत, ते होऊ नये. पण ते होऊ नये सांगण्यासाठी 2 पद्धतीने विचार करता येतो. म्हणजे 2च पद्धती असं म्हणायचं नाही आहे. मी फक्त एक उदाहरण म्हणून तुम्हाला समजून सांगतोय, की मिथ्या हे तत्वज्ञान पचवण्याची ज्याची ताकद नाही, त्याला काय सांगावं लागतं मग? त्याला ईश्वर कारणवाद सांगावा लागतो, शास्त्रीय शब्द हवा असेल तर. त्याला सांगावं लागतं. आणि सांगावं लागतं म्हणजे काय? दोन्ही गोष्टी खऱ्याच आहेत. पण ज्याला जे समजतं, ज्यास जेसी साहे तेची ओझे त्यासी, देव तुकाराम महाराज म्हणतात. एखाद्याची ताकद 50 किलो उचलायची आणि त्याच्या डोक्यावर 100 किलो टाकलं, काय होईल त्याचं? ते वजन उचलणं तर दूरच राहिलं, तोच त्याच्याखाली दबून मरण्याची वेळ येईल. 50 किलो उचलण्याची ताकद असेल तर 50 किलोच द्यायचं आहे. आणि त्याला सांगायचं आहे ताकद कशी वाढवायची, हळूहळू 50चं 55 कसं करायचं, 55चं 60 कसं करायचं. कारण जे काही सुखदुःखात्मक प्रसंग माझ्या आयुष्यात येतात ते प्रारब्धानी मर्यादित आहेत, प्रारब्धामुळे आहेत. आणि प्रारब्ध हे शास्त्र त्या भगवंताची निर्मिती आहे.
या जगाची व्यवस्था लावण्यासाठी. म्हणून माझ्या आयुष्यातले जे काही विसंगती, परमपूज्य काकांचा शब्द आहेत, कारण सत्संगती सांभाळावी लागते, कुसंगती टाळावी लागते, विसंगती सांभाळावी लागते. आणि विसंगती ही आपल्या आयुष्यातल्या लोकांच्या माध्यमातून असते आपल्या आयुष्यामध्ये. तो नवरा असेल, बायको असेल, मुलगा असेल, आई असतील, वडील असतील, भाऊ असेल, इत्यादी इत्यादी. आपल्याला प्रारब्धाचे जे भोग आहेत सुखदुःखाचे, ते काही असे मी गमतीने नेहमीच सांगतो, रोज सकाळी असं येऊन कोणी बेल वाजवतं का? ॲमेझॉन डिलिव्हरी, आज काय अर्धा किलो सुख, 10 किलो दुःख, असं कोणी आणून देतं का? नाही. मग सुखदुःख कशी होतात? अनुकूल किंवा प्रतिकूल घडतं. मग अनुकूल प्रतिकूल कसं घडतं? माझ्या आजूबाजूचे निर्जीव वस्तू काही मला त्रास देतात का? नाही. कोणीतरी सजीव असतो माझ्या आयुष्यामध्ये, ज्याच्या माध्यमातून ते डिलिव्हर केल्या जातं, शुद्ध मराठीत. ती माध्यमं आहेत. आणि एक विसरायचं नाही आहे, त्यांच्याकडे बोटं दाखवताना मीही त्यांचं माध्यम आहे प्रारब्ध म्हणून. आपणही आहोत ना कोणाचे काहीतरी. हे विसरायचं नाही नेहमीसाठी. मुद्दा एवढाच आहे की हे सर्व ही जी व्यवस्था आहे त्या ईश्वराची आहे. आणि त्या ईश्वराला मी शरण आहे. रोज मी त्याचं नाम घेते किंवा घेतो. रोज नामस्मरण करतो मी. रोज नमस्कार करतो त्याला. मग जर मी त्याला नमस्कार करतो, मी जर त्याचं नामस्मरण करतो, तर त्यांनी माझ्यासाठी जी व्यवस्था करून ठेवलेली आहे, ज्याला प्रारब्ध म्हणतात, ते सुद्धा कसं ठरलं तर माझ्याच पूर्वकर्मामुळे ठरलं. आता थोडं सोपं झालं की नाही? हा विषय थोडा लांबला माझा, पण मुद्दा एवढाच मला मांडायचा होता. हे समजायला थोडं सोपं झालं. कशाच्या तुलनेने ते मिथ्या आहे, मुळात त्याला सत्ताच नाही आहे. हे समजून घेण्यासाठी फार वेगळी ताकद लागते. त्याच्यासाठी फार मोठं वैराग्य लागतं, विरक्ती लागते. ती आपल्याकडे नसल्यामुळे ईश्वर कारणवाद. मुद्दा माझा काय सुरू होता? एकच गोष्ट, पण वेगवेगळ्या पद्धतीने, ज्याला इथे वाद म्हटलेला आहे, ब्रह्मवाद, कल्पनावाद, प्रकृतीवाद. वाद म्हणजे सिस्टीम, वाद म्हणजे आपल्या रोज घरात नवरा बायकोंमध्ये चालतो तो नव्हे. आपल्याला वाद म्हटलं की तोच आठवतो. त्याला वाद नाही म्हणत. वाद याचा अर्थ सिस्टीम, चर्चा, विवरण, वादे वादे जाय वगैरे, ते तत्वबोधा म्हणतात. तत्वाचा बोध करण्यासाठी जी एक चर्चा, वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं स्पष्टीकरण, याला वाद असं म्हणायचं. आता 4थ्या श्लोकापासून 10व्या श्लोकापर्यंत ऐश्वर्य भगवंताचं परमात्म्याचं ऐश्वर्य वर्णन केल्या जाणार आहे. पण ते करण्याच्या प्रक्रिया 3 असं महाराज म्हणतात आहे. एक ब्रह्मवाद, कल्पनावाद आणि प्रकृतीवाद, 3 पद्धतीने सांगण्यात येणार आहे. पहिला ब्रह्मवाद सांगतात आहे, त्याच्या व्याख्या समोर ठेवतात आहे आणि मग पुढे त्या ओव्यांच्या आणि श्लोकांच्या माध्यमातून आपल्याला भेटत जाणार आहे. ब्रह्मवादामध्ये ब्रह्मा वाचून दुसरे काहीच नाही. पहा झाली की नाही सुरुवात? सर्वात उच्च पातळी आहे, हे जग झालेलंच नाही, ज्याला अजातवाद असंही म्हणतात. आता गंमत अशी आहे की हे जग झालेलंच नाही हे म्हणणारा सुद्धा या जगातच बसलेला असतो आणि ते ऐकणारे याच जगात बसलेले असतात. म्हणून मी म्हणालो की अंतिम ते सत्य आहे. पण स्वप्न सुरू असताना स्वप्न सत्य नाही हे आपल्याला कळणं शक्य नाही, अजिबात शक्य नाही. हा रोजचा आपला अनुभव, अनुभवात आपला अनुभव गृहीत धरून बोलूया आता. पण स्वप्न मिथ्या आहे हे शिकण्यासाठी कुठल्या शाळेत जावं लागतं का? नाही. मग कसं कळतं? अहो जाग येते, एका क्षणात ते मिथ्या आहे कळतं, एका क्षणात. कधी? जाग आल्यावर. अशी जाग आपल्याला आज आलेली नसल्यामुळे सर्व ब्रह्मवाद जो आहे तो आपल्याला आज बुद्धीच्या पातळीवर कळणं अत्यंत कठीण आहे. आणि तसाही अजातवाद किंवा सर्व ब्रह्मवाद नाही, नुसतं ब्रह्मवाद म्हटलं इथे, हा अनुभवाचा विषय आहे, तो बोलण्याचा विषय नाही. पण या दृष्टीने सुद्धा त्याचं स्पष्टीकरण देण्यात येतं. ब्रह्मवादात ब्रह्मा वाचून दुसरे काहीच नाही, कारण जीव आणि जगत यांची सिद्धीच होत नाही.
त्यामुळे सर्व ब्रह्मच आहे. येणार आहे पुढे तो सगळा विचार हळूहळू येणारच आहे. सावकाश आपल्याला शिकत जावं लागणार आहे. दुसरं आहे, म्हणजे काय शिकत जावं लागणार आहे, मी हे का बोललो? जीव आणि जगत यांची सिद्धी कशी होत नाही. दिस वर्ल्ड इज अ प्रोजेक्शन ऑफ माइंड असं म्हणतात. मानसकृत द्वैत आहे ते. जाऊ द्या, वेगळा विषय आहे. वेगळा नाही आहे, या संदर्भातला आहे, पण तो पुढे आपल्याला त्याचा विचार करायचा आहे. त्यामुळे आत्ता त्याचा विचार नको करायला. दुसरं म्हणतात कल्पनावाद. कल्पनावादामध्ये जीवाश्रित कल्पना म्हणजे भ्रम जगाला कारण आहे. जीवाश्रित भ्रम म्हणजे काय? आपण सर्वजण जीव आहोत. जीव आपण आहोत. जीवभाव पण घट्ट धरलेला आहे, तीच तर समस्या आहे. करावा विठ्ठल जीवभाव म्हणतात की नाही तुकाराम महाराज. पण आत्ता मी ह्या क्षणी स्वतःला जीव समजतोय, जीवभाव आहे. आणि या जीवाच्या आश्रित काय आहे? तर भ्रम आहे, कल्पना आहे. आणि हाच भ्रम या जगाला कारण आहे. आणि म्हणून जगत साक्षी भास्य आहे. तर एक एक आपल्याला ना समजूनच घ्यावं लागणार आहे. आपण ओव्यांकडे जाण्याची घाई नको करायला. कारण आपल्यासमोर आहे आणि हे विषय आपल्याला समजले पाहिजे. अभ्यासाला बसलोय आपण आता. जगत साक्षी भास्य असा शब्द इथे वापरलेला आहे. किंवा त्याच्या आधीचं वाक्य त्याच्याशी संबंधातच आहे की जगाला कारण काय आहे. म्हणजे थोडक्या साध्या भाषेत बोलूया, जगाचा अनुभव का बरं येतो आपल्याला? कारण जीवाश्रित कल्पना किंवा भ्रम. मगाशी मी म्हणालो की आपल्याला आयुष्यामध्ये सुखदुःखांचा अनुभव येतो. आपल्या अंतःकरणाचा जो परिणाम आहे ना, तो सुखदुःख रूप होतो. तेव्हा आपल्याला अंतःकरणाचा, आपल्या सुखदुःखांचा अनुभव येतो. म्हणजे मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय, आता थोडंसं लक्षपूर्वक ऐका. विशेषतः ज्यांच्या खिडक्या बंद आहेत ते बाकीची कामं करत असतील तर कठीण जाईल थोडं समजायला. कारण एखादं वाक्य जरी निसटून गेलं तर अजून कठीण होतं समजायला. मला जेव्हा सुख होतं किंवा दुःख होतं, किंवा अजून साध्या भाषेत बोलूया, मला जेव्हा एखाद्या गोष्टीचं ज्ञान होतं, बरोबर आहे, डोळ्यांनी पाहून ज्ञान झालं, कानाने ऐकून ज्ञान झालं, वगैरे वगैरे, तेव्हा नेमकं काय होतं हे आपण आता शिकणार आहे. ही म्हणून म्हणलं सूक्ष्म प्रक्रिया आहे. आणि हे शिकणं आपल्याला भाग आहे, जर इथे जी मांडणी केली आहे ती समजून घ्यायची असेल तर. साक्षी भाष्य शब्द आलेला आहे. आणि या जगताचं कारण जीवाश्रित, अविद्या शब्द नाही वापरला इथे, पण भ्रम म्हणजे अविद्यास. मला जेव्हा ज्ञान होतं, या जगाचं ज्ञान होतं, जगातल्या वस्तूंचं ज्ञान होतं म्हणूया, आणि मग अर्थातच त्याचा सुखदुःख रूप परिणाम होतो, तेव्हा काय होतं तर माझ्या अंतःकरणामध्ये बदल होतो. त्याला म्हणायचं परिणाम. परिणाम याचा अर्थ आपण व्यवहारात जसं वापरतो, तू असं करशील तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत, असा अर्थ नाही आहे. परिणाम याचा अर्थ बदल. किंवा अगदी शास्त्रीय व्याख्या हवी असेल तर ती वृत्ती नावाचा एक शब्द येतो. त्या वृत्तीची ही व्याख्या काय? अंतःकरणातल्या ज्ञान करून देणाऱ्या परिणामाला म्हणजे बदलाला वृत्ती असं म्हणतात. अंतःकरणामध्ये परिणाम होतो, बदल होतो, ती वृत्ती उठते दुसऱ्या भाषेमध्ये, आणि मग आपल्याला ज्ञान होतं. मग ते ज्ञान पंचज्ञानेंद्रियांपैकी कुठल्याही ज्ञानेंद्रियांनी का असो ना, पण ही जी वृत्ती उठते ती त्या सुखदुःखरूप ज्ञानाला जाणते किंवा कुठल्याही ज्ञानाला ती जाणते. बरोबर? इथपर्यंत आपल्याला कळलं. याचा अर्थ काय आहे? ज्ञान जेव्हा जेव्हा मला होतं तेव्हा तेव्हा माझ्या अंतःकरणात वृत्ती उठलेली आहे. वृत्ती चार प्रकारच्या असतात.
नेहमीच आपल्याला माहिती आहे. बुद्धी, वृत्ती, मनोवृत्ती, चित्तवृत्ती, अहमवृत्ती. या चारपैकी कुठली एखादी वृत्ती असेल, ती उठलेली आहे. म्हणून मला ज्ञान होतं. म्हणून मला सुख-दुःख कळतात. फार सुंदर तत्वज्ञान आहे वेदांताचं, तुम्हाला सांगतो. म्हणजे कळण्याच्या पातळीवर सुख-दुःख एकच आहेत. सुखही कळतं, दुःखही कळतं, मानही कळतो, अपमानही कळतो. यश कळतं, अपयश कळतं. डोळ्यांनी पाहून कळतं, कानाने ऐकून कळतं, स्पर्श करून कळतं, तर्कानी कळतं. पहा, काहीही घ्या तुम्ही, त्याचा कॉमन डिनॉमिनेटर एकच आहे, कळणं. कळणं, जाणणं. आता मुद्दा हा आहे, आता आपण जगाचा संदर्भ सोडून देऊया. कळलं, हे सगळं जगामध्ये घडामोडी चालतात, ते सगळं कशामुळे कळत आहे, तर ती वृत्ती उठते. मग ते वृत्तीमुळे कळतं का हो? नाही, हे अर्धवट बोलणं झालं. त्या वृत्तीमध्ये जो प्रकाश आहे, त्याला चिदाभास असं म्हणतात. अंतःकरणोपहित चैतन्य. अजून थोडं कठीण तुमच्यासाठी. फारच तुम्हाला कळायला लागलं असेल तर मला बरं वाटत नाही ना. गमतीचा विषय. अंतःकरणाने उपहित झालेलं चैतन्य आणि अंतःकरणाने उपहित न झालेलं जे चैतन्य, त्याला अधिष्ठान चैतन्य म्हणतात. पण जे अंतःकरणाने उपहित झालेलं आहे त्याला साक्षी म्हणतात, त्याला कुटस्थ म्हणतात, त्याला प्रत्यग आत्मा म्हणतात, त्याला प्रत्यगात्मा म्हणतात, इत्यादी. मला अजून नवीन नवीन शब्द आणून गोंधळ नाही करायचा आहे. मला एवढंच तुम्हाला फक्त फरक तुमच्या लक्षात आणून द्यायचं. ही मार्मिकता आहे बरं का याच्यातली. चैतन्य एकच आहे. चैतन्यात असे काही बदल किंवा असे भाग नसतात. चैतन्य एकच आहे. एकमेवा द्वितीय ते आहे. पण जेव्हा हे अंतःकरण नावाचं प्रकरण म्हणूया आपल्या साध्या भाषेत गृहीत धरलं जातं आणि त्या अंतःकरणाने जणू काही सीमित झालेलं, जणू काही, म्हणजे फक्त त्या अंतःकरणाला अधिष्ठान म्हणून त्याला अंतःकरणोपहित चैतन्य म्हणतात. तेवढ्या त्या, आता ही बोलण्याची भाषा आहे, तेवढ्या त्या अधिष्ठानाच्या किंवा चैतन्याच्या तेवढ्याच भागाला कुटस्थ, तेवढ्याच भागाला साक्षी असं म्हणतात. आणि ह्या साक्षीचा जो प्रकाश चिदाभास रूपाने त्या वृत्तीमध्ये असतो, त्याच्यामुळे वृत्तीला ज्ञान होतं. म्हणून होणारं हे जे जगाचं ज्ञान आहे त्याला साक्षीभास्य असं म्हणतात. ते महाराजांनी एक वाक्य टाकून दिलं फक्त, जगत साक्षीभास्य आहे. त्याच्यासाठी आपल्याला इतकी सगळी मेहनत करावी लागली समजून घेण्यासाठी. कारण त्याचं इथे बाकी स्पष्टीकरण नाही आहे. पण हे वाक्य जर समजून घ्यायचं असेल, महाराज काय नेमका विवेचन करतात आहे खंदारकर महाराज, तर ही शास्त्राची प्रक्रिया माहिती असावी लागते. त्यामुळे तो जो प्रकाश आहे त्याच्यामुळे त्या अंतःकरण वृत्तीला, ती सुखदुःखाला जाणते आणि या दृष्टीने त्याला साक्षी भास्य असं म्हणतात. म्हणून साक्षी सुखदुःख जाणतो असं म्हणतात. अन्यथा साक्षी याचा अर्थ आत्मा, आणि आत्मा काहीही जाणत नाही, कारण आत्मा खरंच ज्ञानरूप आहे. म्हणजे मी आत्ताच्या आत्ता दोन विधानं विरोधाभासी केली असं वाटू शकतं, पण ती नाही आहेत तसं. एका बाजूला म्हणतात साक्षी भाष्य म्हणजे साक्षीला सुख, तो साक्षी सुख दुःख जाणतो, आणि इकडे म्हणतात साक्षी म्हणजे आत्मा, आणि आत्मा काहीच जाणत नाही. या दोन्हीचं रेकन्सिलेशन करण्याचा प्रयत्न करतो आम्ही तुमच्यासाठी, आणि ती मार्मिकता आहे. एकवाक्यता, रेकन्सिलेशन म्हणजे एकवाक्यता कशी होते त्याची, ती ह्या पद्धतीने होते. कारण हे जे अंतःकरण आहे ते त्याचं विशेषण आहे, आणि हा जो चिदाभास आहे तो त्याचं विशेष्य. विशेषण जेव्हा होतं अंतःकरण, तेव्हा जीवभाव, मगाशी मी जो बोलत असतो, होतो, स्वतःला जीव समजणं, आता विशेषण झालं अंतःकरण. मग आता तो जीव झाला. पण उपाधी जेव्हा त्याची होते, तेव्हा विचार केला तर अधिष्ठान चैतन्य आणि अंतःकरणोपहित चैतन्य याच्यात काहीच भेद नाही आहे. भेद मुळातच नव्हता.
आपल्याला समजावून सांगण्यासाठी सगळं सुरू आहे. आणि तो जेव्हा एक आहे तेव्हा तो साक्षीच आहे, तो ज्ञानरूपच आहे, त्याला ज्ञान होण्याचा प्रश्नच नाही, तो स्वतःच ज्ञानरूप. पण अंतःकरण जेव्हा गृहीत धरल्या जातं, अंतःकरणाच्या वृत्ती गृहीत धरल्या जातात, होणारं ज्ञान गृहीत धरल्या जातं, ही पुढची जी प्रक्रिया आहे, त्या वृत्ती उठणं, जे कुठली पंच ज्ञानेंद्रिय असतील त्याच्यातून या जगाचं ज्ञान होणं, कारण तो बदल घडतो अंतःकरणामध्ये. आणि म्हणून एक दुसरा सूक्ष्म विचार आत्ता आलाच आहे, विषय तर सांगून टाकतो, की याचा अर्थ काय आहे, की या जगाचं प्रकाशन होतं शास्त्राच्या भाषेत, बरोबर? म्हणजे जगाचं आपल्याला साध्या भाषेत ज्ञान होतं. पण एक लक्षात ठेवा, जसं जगाचं ज्ञान त्या प्रकाशामुळे आहे, त्या आत्मप्रकाशामुळे, त्या आत्म्यामुळे, त्या ब्रह्मतत्वामुळे आहे, तसंच या वृत्तींचं सुद्धा ज्ञान आहे ना. त्या वृत्तींचंही ज्ञान होतं आपल्याला. त्या वृत्तींच्या माध्यमातून जगाचं ज्ञान तर होतंच. हे जितक्या लवकर आपल्याला समजेल, कळेल, रुचेल, पटेल, बसेल, फार लवकर प्रगती आहे परमार्थामध्ये. कारण त्या वृत्तींचं सुद्धा ज्ञान होतं, म्हणजे त्या वृत्तींचं पुन्हा ज्ञान करून देणारा वेगळाच उरतोय कोणीतरी, स्वयंप्रकाश. कारण ज्ञान होतं याचा अर्थ त्या परप्रकाशित आहेत. मगाशीच मी श्रुती सांगितली, न तत्र सूर्यो भाती न चंद्रतारकम नेमा विद्युतो भांती कुतोयमग्नी तमेव भांतम अनुभाती सर्वम. तम एव भांतम अनुभाती सर्वम तस्य भासा सर्वम इदम विभाती. अप्रतिम श्रुती आहे. तो आहे म्हणून ही सगळी होणारी ज्ञान होतात आहे. तो ज्ञानरूप आत्मा आहे. प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विंदते. दुसरी श्रुती. ह्या श्रुती जेव्हा खऱ्या अर्थाने मला कळायला लागतात ना, तेव्हा माझ्या परमार्थाच्या साधनेला म्हटलं तर खरी सुरुवात होते. जगत साक्षी भासते आहे. त्या साक्षीमुळे हे आपल्याला ज्ञान होतं असा त्याचा अर्थ. पण साक्षी भास्य हा शब्द समजावून सांगण्यासाठी आपण एवढं सगळं बोललो. आणि पुढे म्हणतात जगाला कल्पना मात्र सत्ता आहे. म्हणजे काय? आता कळेल, हं, आता हे वाक्य कळेल. त्याच्यासाठी मला एवढी सगळी मांडणी करावी लागली, की जगाला कल्पना मात्र सत्ता आहे म्हणजे काय? अहो, ती वृत्ती उठते, ती डोळ्याच्या माध्यमातून बाहेर पडते आणि डोळ्याचा विषय आहे रूप. जे काही सगुण साकार आहे, जे साकार आहे तेच डोळ्याला कळू शकतं. उदाहरणार्थ, डोळ्याने आकाश दिसतं का तुम्हाला? आकाश जाऊ द्या, वायू दिसतो का? करा, विचार करा, किती छान विषय आहे पहा. का? अहो, हे निराकार आहेत, या दोन्ही गोष्टी निराकार आहेत. दोज आर व्हेरी फिजिकल ऑब्जेक्ट्स, बाय द वे. वी आर स्टिल टॉकिंग अबाउट फिजिकल ऑब्जेक्ट्स, बट इट इज नॉट अ सब्जेक्ट ऑफ समथिंग दॅट टू बी सीन. थोडक्यात, डोळ्याला फक्त साकार विषयच कळू शकतात. मग डोळ्याचा विषय आहे साकार, कानाचा विषय ध्वनी हा आहे, वगैरे वगैरे. मुद्दा काय आहे, की जेव्हा वृत्ती उठते आणि त्या पंचज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून किंवा यांचा सहभाग नसताना तर्काच्या माध्यमातून म्हणा, बुद्धीच्या कल्पनेच्या माध्यमातून म्हणा, स्मरणाच्या माध्यमातून म्हणा, या सर्व वृत्तीचा बरं का. म्हणजे काय? वी आर परसिव्हिंग द वर्ल्ड. परसिव्ह हा शब्द खूप छान आहे. अनफॉर्च्युनेटली व्हॉट हॅपन्स, ऑल ऑफ अस शेअर द सेम परसेप्शन. Why? Because what you see, I also see. What you hear, I also hear. And all of us collectively decide this is the reality. Because we share the same perception. Why? Because we share the same interface. What is that interface? Human brain. पहा किती सुंदर आहे. विज्ञान आणि न्यूरोसायन्स आणि अध्यात्म यांची एकत्र येण्याची जागा ही आहे. ते धडपडतात आहे अजून. आपण हजारो वर्षांपूर्वी आपल्याला माहिती आहे. आता माझ्यासमोर हा लॅपटॉप आहे, हा काळ्या रंगाचा आहे. आज न्यूरोसायन्सला ते कळत आहे. देर इज नथिंग कॉल्ड एज ब्लॅक इन द वर्ल्ड. It is just a vibration of light being interpreted by my human brain in a certain way. And because all of us share the same interface called human brain, all of us interpret the light
the vibration of the light in the same way. And somebody said, let's call it black. So everybody said, okay, let's call it black. नो प्रॉब्लेम. व्यवहार छान चालतो त्यांनी. पण आज न्यूरोसायन्स आपल्याला सांगताय काय, देर इज नथिंग कॉल्ड एज ब्लॅक इन द वर्ल्ड. देन व्हॉट इज इट? इट इज द इंटरप्रिटेशन ऑफ माय ब्रेन इन अ सर्टन वे. सो इट इज अ फंक्शन ऑफ द इंटरफेस कॉल्ड ह्युमन ब्रेन. आणि आपल्या सर्वांचं, ऑल ऑफ अ शेअर द सेम इंटरफेस, मी सातत्याने सांगतोय. त्यामुळे होतं काय की ह्यालाच आपण मग काय म्हणतो, ह्यालाच आपण सत्य समजायला लागतो. कारण सगळ्यांना तोच अनुभव येतो. सो वी कॉल इट अ रियालिटी. बट द प्रॉब्लेम इज अवर डेफिनेशन ऑफ रियालिटी इज कन्फाइंड बाय दिस इंटरफेस कॉल्ड ह्युमन ब्रेन. आणि हे तर आज आपल्याला धडधडीत कळतं. कारण माझ्या घरात कुत्रा आहे, त्याला असे आवाज ऐकू येतात जे मला ऐकू येत नाही. त्याला असे वास येतात जे मला येत नाहीत. म्हणजे काय? अध्यात्म परमार्थ तर दूरच राहू द्या. तो कुत्राच मला शिकवतोय की देअर एक्झिस्ट थिंग्स दॅट यू आर नॉट एबल टू परस्यू बट आय एम एबल टू परस्यू. म्हणजे द डेफिनेशन त्या कुत्र्याला जर बोलता आलं असतं आपल्या भाषेत, त्यांनी काय सांगितलं असतं, तुम्ही मूर्ख आहात. कारण फॉर मी दिस इज नॉट अ रियालिटी. मला शांत वाटतं खोलीत, त्याला भयानक आवाज ऐकू येतात. का? कारण ह्युमन इयर इज नॉट बिल्ड टू कॅप्चर दोज फ्रिक्वेन्सीज. मग व्हॉट राईट डू आय हॅव टू कॉल इट अ रियालिटी, द थिंग्ज आय परसीव्ह. थोडंसं शुद्ध मराठीत बोललो मी. जरा गंभीर काहीतरी वाटतं. नेहमीच बोलतो मी गमतीने. हे सगळं कशासाठी बोललो मी माहिती आहे का? हे सगळं याच्यासाठी बोललो मी की जेव्हा आपल्याला जगाचं ज्ञान होतं, तेव्हा सूक्ष्म जर विचार केला तर ती माझ्या मनाची निर्मिती आहे, हे कळतं की नाही आता? आता पटतं की नाही? मिथ्या शब्दाचा अर्थ समजून सांगतोय बरं मी. जाऊ तो विषय इथे नाही आहे. पण फारच अप्रतिम विषय आहे हा. अप्रतिम विषय आहे. आत्ता आपला काय समजून घेतोय की जगाला कल्पना मात्र सत्ता आहे. माझं अंतःकरण आणि माझी ही पंचज्ञानेंद्रिय किंवा माझा तर्क, माझी बुद्धी, माझं मन वगैरे वगैरे, पुट टुगेदर, ऑल दिस ॲपॅरेटस पुट टुगेदर, दे आर क्रिएटिंग दिस पिक्चर. एक माऊलींची सुंदर ओवी येते बरं का, या निमित्ताने मला आठवली. काय म्हणते माऊली? जेथ हे संसार चित्र उमटे, तो मनोरूपी पट फाटे, जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. काय अप्रतिम ओवी आहे माऊलींची. हेच सांगते माऊली दुसऱ्या शब्दामध्ये. जेथ हे संसार चित्र उमटे. हे संसार चित्र कुठे उमटतं? तो मनोरूपी पट असतो आपला. पण तोच जेव्हा फाटतो, 3 तास चित्रपटगृहामध्ये चित्रपट पाहून आपण रडतो, हसतो, किती भावनिक आंदोलनं आपल्या याच्यामध्ये होतात. पण जसा चित्रपट संपतो आणि ते दिवे लागतात चित्रपटगृहातले, काय पांढरा स्वच्छ पडदा. मग तो आधी नव्हता का? आधी पण होता. मला दिसत नव्हता का? कारण मी अंधारात बसलो होतो. आणि परमपूज्य मंदादेंचं वाक्य आहे, जे अंधारात बसतात त्यांना चित्र दिसतात. अंधारात होतो म्हणून मला चित्र दिसले आणि त्या चित्रांबरोबर मी सुखी होतोय, दुःखी होतोय. पण जर कल्पना करा, तो पडदाच मागणं आला कोणीतरी, त्याने फाडूनच टाकला, तो दिसेल का चित्र? चित्रपट दिसेल का आपल्याला? चित्र दिसेल का? नाही दिसणार. तो मनरूपी पट फाटे, जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. सरोवरातलं पाणी आटून गेलं, प्रतिबिंब दिसेल का कुठल्याही गोष्टीचं त्याच्यात? नाही. माऊली बोलते आहे. मुद्दा काय आहे? ही ओवी मला का आठवली? फार सुंदर ओवी आहे. मनोरूपी पट फाटल्यानंतर जसं तिथे चित्र राहतच नाही, म्हणजे हा संसार राहत नाही. याचा दुसरा अर्थ असा आहे, हा संसार ही या मनाचीच निर्मिती आहे. समस्या एवढीच आहे, ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाच्या वेळेला फक्त हे लक्षात राहतं, नंतर त्याचा विसर पडतो. म्हणून जगाला कल्पना मात्र सत्ता आहे. मी म्हणालो ना, इथलं एक एक वाक्य आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. इट इज शुद्ध मराठीत लोडेड. आता कळत आहे राजविद्या, राजगुह्य का म्हटली त्याला. आजचं आधुनिक तत्त्वज्ञान, न्यूरोसायन्स अजून धडपडत आहे इतकं अतिप्रगत होऊन सुद्धा. पण दे आर कमिंग टू द सेम कन्क्ल्युजन. As I told you, there exists nothing called as black.
दर इज नथिंग कॉल्ड अ सेंट. काहीही इट डझंट एक्झिस्ट ॲज अ रियालिटी असं आज न्यूरोसायन्सच आपल्याला शिकवत आहे. इट इज जस्ट द इंटरप्रिटेशन. आणि दे आर स्टील कन्फाईन्ड टू द फिजिकल ऑब्जेक्ट कॉल्ड ब्रेन. दे आर नॉट एबल टू गो बियॉन्ड दॅट. का? कारण ते ज्या द व्हेरी इन्स्ट्रुमेंट्स दे यूज टू स्टडी दिस. आता पहा गंमत कशा जाऊ दे, याचा विषय नाही, आपण एक शेवटचं वाक्य बोलतो आणि पुन्हा इकडे वळतो. द व्हेरी इन्स्ट्रुमेंट्स दे यूज टू स्टडी धिस सब्जेक्ट वी आर टॉकिंग अबाउट. व्हॉट आर द इन्स्ट्रुमेंट्स? फिजिकल इन्स्ट्रुमेंट्सचं सोडूनच द्या, ते मायक्रोस्कोप आणि ह्याच्याबद्दल मी बोलतच नाही आहे. अल्टिमेट इन्स्ट्रुमेंट इज द ब्रेन. पुन्हा ब्रेनच आहे ना. म्हणजे दे आर ट्राईंग टू फॅदम द इन्फायनाईट विथ द फायनाईट. आलं लक्षात मी काय म्हणतोय? कारण ते शेवटी जो विचार करतात आहे, जो अभ्यास करतात आहे, तो कशाच्या आधारे करतात आहे? ह्युमन ब्रेनच ना शेवटी. हे म्हणजे गर्भातल्या मुलाला आईचं ज्ञान करून देण्यासारखं झालं. एवढं बोलणं पुष्कळ झालं या बाबतीत. पुढे जाऊया. जगाला कल्पना मात्र सत्ता आहे. कल्पनेच्या पूर्वी आणि नंतर जगाला सत्ता नाही. जगदिष्ठान ब्रह्म आणि देहातील आत्मा एक असून निर्लेप साक्षीरूप आहे, जे मी मगाशी समजून सांगितलं. अधिष्ठान रूप चैतन्य आणि अंतःकरणोपहित चैतन्य. चैतन्य एकच आहे, आपल्याला समजून सांगण्यासाठीचं हे मॉडेल आहे फक्त. अंतःकरणाची सापेक्षताच गृहीत धरली इन रिलेटिव्ह टू अवर माइंड. मग त्याच्यामध्ये फाकलेला जो चिदाभास आपण ज्याला म्हणतो, त्या सापेक्षतेने म्हटलं तर त्याला कुटस्थ असं नाव प्राप्त होतं. म्हणून त्याला इथे आत्मा म्हटलं, एवढंच. पण ब्रह्म आणि आत्मा एकच आहे आणि ते निर्लेप साक्षीरूप आहेत. त्यांना कशाचाही लेप लागत नाही. मगाशी आपण बघितलं, भगवंतांनी तेच सांगितलं, मला कशाचाही संग नाही. म्हणून मी कुठल्याही भूतांच्या ठिकाणी मी स्थित नाही आहे. न च अहम तेषु अवस्थित. आता हा झाला कल्पनावाद. तिसरा आहे प्रकृतीवाद. प्रकृतीवादात प्रकृती हे जगाचे उपादान कारण आहे. आता तिसरी एक पातळी आली समजून सांगण्याची, की जगाची निर्मिती तर झालेली आहे. मला जग कळणं हा एक भाग आहे, ज्याच्याबद्दल आपण बरंच बोललो आज. म्हणजे वी बेसिकली टॉक्ड अबाउट द कॉन्शियसनेस. जो शब्द न वापरता मी सगळं जे बोललो, इट वॉज अबाउट कॉन्शियसनेस. पण जगाची निर्मिती झालेली आहे, जग दिसतं आहे, भासतं आहे. मग त्याचं स्पष्टीकरण प्रकृतीवादामध्ये देतात, की प्रकृती हे जगाचे उपादान कारण आहे. उपादान कारण शब्द अनेकांना माहिती आहे, सगळे अभ्यासक आहात. नसेल माहिती तर अगदी साध्या भाषेत, माती हे मडक्याचं उपादान कारण आहे. समजलं आता, एकदम सोपं झालं समजायला. उपादान कारण म्हणजे काय? माती मडक्याचं उपादान कारण आहे आणि तो कुंभार मडक्याचं निमित्त कारण आहे. आणि मडकं आपल्याला दिसतं, कुंभार दिसतो का? नाही. कुंभार निघून गेला, काय त्याने मडकं करायचं केलं तो निघून गेला. पण मडकं दिसतंय, मग माती माती गेली का निघून? मातीने जर ठरवलं मी निघून जाते, मडकं राहील का? का बोललो मी हे? बोलता बोलता एक सुंदर पैलू पुढे आला. जगदव्यक्त मूर्तीना. म्हटलं ना, तर ती माती अव्यक्त पण नाही आहे, ती व्यक्तच आहे. मी त्याच्याकडे माती म्हणून बघत नाही. ही समस्या माझी आहे. मी त्याच्याकडे मडकं बघून म्हणून म्हणून बघतो, कारण मला आकारच कळतो फक्त. म्हणून मी एकाला मडकं म्हणतो, दुसऱ्याला बोळकं म्हणतो, त्याला अजून काय सुरई म्हणतो, याला माठ म्हणतो, त्याला रांजण म्हणतो. पण जो ज्ञानी असतो तर त्याला फक्त माती म्हणतो. तो कुंभार असतो, तो फक्त माती म्हणतो त्याला. असो, एक ही 2 वाक्य वाचून आपला हे संपवूया. हे जगाचे उपादान कारण आहे. ब्रह्म अपरिणामी आणि जगाचे केवळ निमित्त कारण असून ते कुटस्थ, नित्य व अबाधित आहे. आणि ब्रह्माचे ठिकाणी मिथ्या जगाचा परमार्थत अत्यंत अभाव आहे. मी जसं म्हणालो, परमार्थ दृष्टीने हे जग झालेलंच नाही आहे खरं. त्याला ब्रह्मवाद म्हणतात. पुन्हा तो बोलण्याचा नाही, अनुभवण्याचा विषय आहे. पण जग झालेलं आहे हे गृहीत धरून त्याचं स्पष्टीकरण देताना प्रकृतीवाद मांडण्यात येतो.
कारण जग झालं असल्यामुळे त्याचं स्पष्टीकरण देणं भाग आहे. मग ते कशाचं बनलं? व्हॉट आर द बेसिक एलिमेंट्स युज्ड? तर प्रकृती हेच त्याचं बेसिक एलिमेंट. त्यातली ती परा आणि अपरा हे शिकलो आपण सगळं, आठवत असेल तर. तर परमार्थता अत्यंत भाव आहे आणि अशा 3 प्रकारांनी ऐश्वर योग सांगतात. म्हणजे काय, भगवंताचं ऐश्वर अशा 3 पद्धतीने ते आपल्यासमोर येणार आहे. आज आपला बराच वेळ हे समजून घेण्यात गेला. हरकत नाही. आपल्याला आज ओवीला सुरुवात सुद्धा करता आली नाही 64 क्रमांकाच्या. पण आणि आपली वेळ झालेली आहे. पण आज आपण जो सगळा विचार केला, तो आपल्याला पुढचा विषय समजून घ्यायला खूप मदत करणार आहे. सो वी जस्ट लेड डाउन द फाउंडेशन टुडे ऑन विच वी आर गोइंग टू बिल्ड धिस एंटायर बिल्डिंग. तर हे जे एक पाया म्हणून एक मूलभूत विचार खूप महत्त्वाचे आहेत हे. कारण इथे जगत साक्षीभास्य आहे, जगाला कल्पना मात्र सत्ता आहे, प्रकृती जगाचं उपादान कारण आहे, असे अनेक शास्त्रीय विधानं इथे आलेली असल्यामुळे आपल्याला ती त्याच पद्धतीने समजून घेणं भाग होतं आणि आवश्यकही होतं. कारण हे आपल्याला कळलं की आपल्याला पुढच्या विषयात आपला प्रवेश अजून हळूहळू सोपा होत जाणार आहे. कारण आता ऐश्वर सांगण्यात येणार आहे. भगवंताचं स्वतःचं भगवंत ऐश्वर सांगतात आहे. आणि त्यामुळे भगवंताचं स्वरूप, या जगताचं स्वरूप, या जगताचा असलेला संबंध, हे सगळं आपल्याला सावकाश शिकता येईल. तर आज आपण इथे थांबूया आणि आजचं हे चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू आणि पुढच्या वेळेसपासून 64 क्रमांकाच्या ओवीपासून अभ्यासाला सुरुवात करू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.